दिवाळीचे फटाके वाजत असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राजकीय बॉम्ब फोडलाय। सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर गाड्या भेट दिल्याचा आरोप सपकाळ यांनी केला। एका ठेकेदारानं या गाड्या दिवाळी भेट म्हणून दिल्याचा दावाही सपकाळ यांनी केलेला आहे। 21 डिफेंडर पैकी एक गाडी बुलढाण्यामध्ये असल्याचं सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। तर मागच्या काळामध्ये 50 खोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता, तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे। कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेले आहेत। आता त्या 21 आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण, हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामध्ये आमदार संजय गायकवाड आहे का? 21 गाड्या आहेत, एक गाडी बुलढाण्याची आहे, ती आता त्या 21 मधली आहे का 22वी आहे हे आपण सर्वांनी मिळून शोधा। झोपून उठल्यावर जेव्हा त्यांना व्हिजनवर बोलता येत नाही, विकासावर बोलता येत नाही, तेव्हा डिफेंडर ते हे झालं, ते सकाळी झोपून उठून पोंगे वागवतात, यांना काही अर्थ नाही आहे। मला वाटतं की विकासावर बोललं पाहिजे। आज राज्याला विकासाची गरज आहे।